माननीय त्याचप्रमाणे माननीय कल्पना खादेकर शाळेमध्ये वरिष्ठ शिक्षक या कार्यशाळेत आंबेडकरांना अशी विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन मॅडमचे स्वागत करावे. या कार्यशाळेचे प्रास्ताविक करण्याकरता मी जिल्हा परिषद मतदान विनंती करते त्यांनी आपल्या प्रास्ताविक कार्यशाळेचे महत्व विशद करावे. धन्यवाद मॅडम. अन्य अन्य डॉक्टर डायरेक्टर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याकडे आपल्या भारत देशात ऑलिम्पिकची सुरुवात स्पेशल ऑलिम्पिक त्या रूपाने वर्धा जिल्ह्यामध्ये होते. त्याच्यापूर्वी सुद्धा वर्धा जिल्ह्यात
सुरुवात झालेली आहे. ती कांबळे सरांनी याची सुरुवात केलेली आणि 5 आपल्या इथे बऱ्याच शिक्षकांनी केलेलं आहे. आणि बरेच काही शिक्षक त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल आणि कोणतेही फायनान्शियल सपोर्ट नसताना ही कार्यशाळा मागच्या वर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न केला, पण अनेक कारणामुळे राहिली. त्यामुळे या वर्षी काही भेटो की न भेटो सुरुवात जी आहे लॉकडाऊन मध्ये झाली. तुम्हाला माहित असेल 2011-12 बघितले असेल की जेव्हा आमच्याकडे आणि असं वाटलं की आपण कुठेतरी कमी पडतो आता त्याच्यामुळे आणि झालेली आहे. पण आपण विचार केला की आयटी विभागाचा विचार करता आणि याच्यामध्ये सामावून गेले. म्हणून आपण युनिफाईड कोड त्याच्यामध्ये तर एका कोणत्याही खेळामध्ये 2 विद्यार्थी त्याच्यातला एक विद्यार्थी हा आयटी असावा आणि एक नॉर्मल असावा. म्हणजे जर बॅडमिंटन खेळत असेल तर एक आयटी आणि एक नॉर्मल म्हणजे जेव्हा इन्क्लुजन होईल समावेशित शिक्षण होईल. आपले इथे विशिष्ट शाळेचे शिक्षक बसलेले आहेत आणि काही समग्र शिक्षण आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जेव्हा मुलगा विशेष शाळेमध्ये असतो तेव्हा तो नॉर्मल शाळेत असतो. तो तुमचा आमचा विद्यार्थी नाही, आमचा विद्यार्थी, तो आपला विद्यार्थी आणि हे समाजामध्ये महत्वाचं आहे. जर त्याचं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ठीक असेल तर तो काय व्होकेशनल करणार आणि काय तुमचं काम करणार. त्यामुळे आपण हा काम करणं मेंटल हेल्थ आणि फिजिकल त्यासोबतच आपल्या खेळायला कला का आणि जर एखाद्या डिप्रेशनच्या व्यक्तीला म्हणा तर त्याला ग्राउंडवर त्याला खेळायला झाला सर्व सुविधा देतात, पण त्यांना काही तिथं सोपी नाहीये. जाऊ शकतो. या कार्यक्रमाचा उद्देश आहे युनिफाईड योगा. योगाला काही पैसे लागतील का? काही साहित्य लागते का? नाही. त्यामुळे युनिफाईड योगा विशेष शाळा असेल तरी पण योगा होऊ शकते. नॉर्मल शाळेची 5 जास्त विद्यार्थी असेल तरी तुम्हाला योगा शिक्षक भेटू. संकल्पना जर एका गेम मध्ये 6 विद्यार्थी जर असेल 3 विद्यार्थी हे स्पेशल असेल आणि 3 विद्यार्थी नॉर्मल. कोणताही गेम असेल कोणताही स्पोर्ट्स असेल तो झाला युनिफाईड स्पोर्ट. त्यामुळे आपण नाव झालं युनिफाईड योगा. सोपी संकल्पना आहे. पीएचओ ऑफिसकडे सध्या 10 योगा टीचर त्यांचा आपण सहकार्य करू शकतो किंवा लॉकडाऊन मध्ये डायरेक्ट योगा आमचे लोक योगामध्ये झालेले आहे. ते सुद्धा सपोर्ट सहकार्य करू शकतात आणि सुद्धा आपल्याला पतंजली असेल तर माध्यमातून शिक्षण आपल्याला मिळू शकतं. तर हे 3 महिने आपल्याला इंडोर गेम गेमचं सुद्धा आपण एक सेशन ठेवलेलं आहे. हे राबवलं आहे. त्याच्यात मागच्या वर्षी आपण स्पेशल ऑलिम्पिकचं कॉम्पिटिशन घेतलं होतं. जवळ 70 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. 50% विद्यार्थी विशेष शाळेतले होते आणि 50% विद्यार्थी नॉर्मल शाळेतले. तर ज्यांनी त्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचा सुद्धा सत्कार करणार आहोत. 3 महिन्याचं हे उद्घाटन आहे. तुम्ही मला हे कोण करणार? हे तुम्ही करणार, ते आम्ही मिळून करणार. तो विद्यार्थी स्पोर्ट्स मध्ये जायचा आहे किती दिवस ग्राउंडवर असायला पाहिजे? 1 महिना 2 महिना 3 महिने 365 दिवस
365 नाही घेणार, म्हणजे याच्यामध्ये पॅरेंट्स महत्वाचं आहे. त्यामुळे पॅरेंट्सला काम आहे मोटिवेशन करणं, आणि असे पॅरेंट्स निवडणं ते आपल्याला 365 किंवा आपल्या मुलाला घेऊन जाणार. त्यामुळे तुमचं काम आहे मोटिवेशन करायचं. तुमच्या जोपर्यंत विद्यार्थी आहे तोपर्यंत कार्यक्षेत्र आहे, पण जेव्हा तो विद्यार्थी घरी गेला किंवा शाळेच्या बाहेर आहे त्याच्या पालकांचं काम आहे. त्यामुळे वयोगटाला मर्यादा राहिला नाही. 6 वर्षाच्या 60 वर्षाच्या मुलगा आपला अपंग असेल त्याच्यासाठी दुसरं कोणतं उपाय नाही आहे काम करणार. हे लक्षात घ्या. माझा मुलगा 18 वर्षाच्या वर झाला म्हणजे तो माझ्या आईचा मुलगा होत नाही. 20 वर्ष 25 वर्षानंतर त्याच्या समस्या निर्माण झाल्या तरी तो मान्य केली. माझं काम आहे तिथपर्यंत त्याला मदत करणं, त्याला आणि पुढे त्याला वोकेशनल कोर्स देणं, इथपर्यंत माझं काम आहे. माणसं त्यामुळे आपल्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी उपाधी आहे की त्याला त्याच्यामध्ये कराटे हे सुद्धा एक सोपी आहे. आपल्याकडे एक विशेष शिक्षक आहेत भौगोलिक मुलांचे सर, ते कराटे शिकवतात. शिक्षक जेवढे आहेत की मटेरियल घेतलेलं आहे. मला एक कार्यशाळा आवडते. 2013 मध्ये कायटला एक कार्यशाळा झाली होती, स्ट्रेस मॅनेजमेंट. 50 शिक्षक होते उपस्थित त्या तिकडल्या हॉलमध्ये, आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी इव्हेंट चांगला ठेवला. आम्ही सुद्धा त्यांनी एक दिवस म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये 50 शिक्षकाला घेऊन गेले, आणि 50 शिक्षकाला तिथे ज्यांची इच्छा असेल पोहण्याची त्यांनी तिथं पोहावं. आणि मी पोहलो होतो नदीमध्ये, विहिरीमध्ये, तर मी सुद्धा तिथे त्या दिवशी पोहलो. आणि लगेच तिथं मी विचारलं की वर्षभराची फी किती आहे. त्यांनी सांगितलं 2,500 मी वर्षभराची 2,500 फी बनली. तेवढाच 2,500 रुपये महिना नागपूरला आहे, आणि वर्षभराची 2,500 हप्त्यातून 2 ते 3 दिवस मला लक्षात आलं की त्या शिक्षेमुळे माझ्या, कारण की आपली फील्ड बऱ्याच मला ते नकारात्मक क्षेत्रामध्ये काम करतात ते पालक आणि आपल्याला वाटते की त्यामुळे पॉझिटिव्ह होण्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स ग्राउंड काहीतरी आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना पण आपण स्पर्धेमध्ये जाऊ शकतो, आणि त्या दिवशी मला वाटतं शिक्षणातून आपल्यामध्ये बदल लोकांना झाला तुम्हाला माहिती आहे माझ्यामध्ये बदल झाला. मी स्पोर्ट्समध्ये काम करायला सुरुवात केली, आणि स्पोर्ट्स पाहिजे होता. माझी अशी इच्छा आहे भविष्यामध्ये त्या 365 नियोजन करा. माझ्या हातात जे कागद आहे आज कागद मी तुम्हाला देणार, आणि मी काय करू शकतो, आपण काय करू शकतो त्या विद्यार्थ्यांबाबत ते नियोजन करून निघा. मी या स्पोर्ट्सच्या क्षेत्रात, स्पेशल ऑलिम्पिकच्या क्षेत्रात, स्पेशल ऑलिम्पिकच आपण घेतलं नाही. पॅरा ऑलिम्पिक, डेफ ऑलिम्पिक, ऑलिम्पिक आपण त्याच्यामध्ये केलेला आपला सर्टिफिकेट झालेलं आहे. त्यानंतर सोडलं काही जरी मोठे असेल त्याच्यामध्ये स्पेशल ऑलिम्पिक हा स्पेशल मुलांसाठी स्पोर्ट ही संकल्पना घेऊन त्यांनी शिकायला केली 3 दिवसांची. आणि मला लक्षात आलं की लाईन मुलं सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात. आपल्याकडे पाटील सर सुद्धा येणार आहेत, आणि आपल्याकडे गोळी सर सुद्धा आलेले आहेत. त्यांना एक सेशन होईल लाईन मुलांसाठी स्पोर्ट. आमचे प्राचार्य खूप सहकार्य करतात, आणि मी त्यांना अशी विनंती करतो की केंद्र कार्यशाळा होतात प्रत्येक केंद्रामध्ये त्याच्यामध्ये केंद्र स्तरावर त्याचं नियोजन त्याची कार्यशाळा आपल्याला देशभरावरती भारत, महाराष्ट्र,
तयार आहे, CRC काम करायला तयार आहे. तर ते एक नियोजन एकूण गाव, तर ते एक चांगली संकल्पना आपल्या जिल्ह्यात होईल. आणि जे जिल्हा परिषदेचे स्पोर्ट्स होतात त्याच्यामध्ये युनिफाईड स्पोर्ट्सचे काही स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये राहतात, असं एक प्रकारचं नियोजन मला वाटतं नेहमी सहकार्य करतात ते होईल. त्याच्यानंतर स्पोर्ट्स फॉर टीम याच्या हिअरिंगची मुलं जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन घेतलं तयार होतो, पण याच्या मुलांना तयार कोच तयार नव्हते. तर हिंदू काढला एक संस्था त्यांना साईन लँग्वेज असे कोच त्यांनी ट्रेन केले आणि इंग्लंड त्याला त्यांची सुरुवात झालेला आहे. डेफ ऑलिम्पिकचा एक वर्कशॉप इंग्लंडचे लोक खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी तो इंग्लंड डेफ ऑलिम्पिकचा वर्कशॉप या शेवटी पुढच्या महिन्यात घ्यावं आणि फुटबॉलची टीम तिथे डेफ ऑलिम्पिकसाठी तयारी करा. घ्यायला तयार आहे. त्यात इंग्लंडला डान्स आणि कारंजा आणि स्पेशली ब्लाइंड लोक जास्त आहेत. तर त्या प्रकारचा एक वर्कशॉपचं नियोजन त्यांनी करावं. स्पेशली वर्धमान डेअरी ते कोणी आले आहेत का? तर त्याचा एक सेंटर म्हणून करेगाव आर्मी हत्ती कारंजाच्या ठिकाणी स्पेशली एक नियोजन करावं त्याचे वर्कशॉप आणि ट्रेनिंग. आणि आपला जो वर्धा आहे, वर्धा सेलू आणि देवली कोच अजून तयार नाही. कोणत्याही विभागाकडे जा त्याच्या मुलांचं काम घेऊन काय म्हणतात ते मला माहित आहे. स्पोर्ट्स ते काम कोणाचं आहे? हा, केडवळ लोक आले. हा, तुम्ही तुम्हाला काय म्हणणार स्पेशल मुलांसाठी स्पोर्ट्स पडल्यावर? हा, तर तुम्ही इकडे येऊन जा सोबत. स्पोर्ट्स विभाग प्रतिनिधित्व आवश्यक आहे आम्हाला. तर तसे कोच निर्माण करण्यासाठी दिव्यांग मंडळ विभागामध्ये स्पेशल अवॉर्ड जागा मिळाली आणि सर्व कोचना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्याची तयारी कोच विभागाने इतर संस्था अशी मी अपेक्षा सांगितलं तुम्हाला की स्पोर्ट्स म्हणजे पात्र आणि तुम्ही स्पोर्ट्स मध्ये आल्याशिवाय हे शक्य. आणि जर तुम्ही आले नाही तर आमच्याकडे काही शिक्षक डिफेन्शियलचा मानसिक आधार मला माहिती आहे. डिफेन्शियल काय? हा, विशिष्ट वयानंतर विस्मरण होणे. आणि मला आता पक्की खात्री होती लोकांना डिमेन्शिया होऊ शकतं, पण शिक्षकांना कधी डिमेन्शिया होणार? पण शिक्षक डिमेन्शिया घेऊन येतात. म्हणजे आपला ब्रेनचा जो उपयोग आहे, आपण आता ऑनलाईन टेक्नॉलॉजी 50% डाटा जो आहे माझ्या मोबाईलमध्ये. आता आपलं जे सर्व ऑनलाईन सत्र युट्यूबवर चालू आहे OIBA ब्रेन ट्रेनिंग नावाच्या चॅनलवर युट्यूबला जाऊ शकता. त्याच्यावर आम्ही डिप्लोमा इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायकोलॉजी सुरुवातीला कारण त्याची एक्सपर्ट पर्सन उपलब्ध नाही आपल्याकडे. त्याला 3D केलं म्हणजे आणि तो डबल 400च्या वर लोक आणि आउट ऑफ कंट्री लोक त्याला जॉईन झालेले आणि बाहेरच्या देशातून लोक सुद्धा रिसर्च असणार आहे. तो सुद्धा ऑनलाईन आपण एक उपकरण तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये विसरण्यासारख्या आधारामध्ये डिप्रेशन मध्ये जाऊ शकता. गोळ्या द्या तो केस नाही काम निघते का तुमचा काम निघाल्याशिवाय त्यामुळे काम निघण्यासाठी स्पोर्टच्या काम तुम्हाला लागेल. तुम्हाला तो भविष्यामध्ये मानसिक आधार येणार आहे. तुमच्याकडे किती पैसे असेल तुम्ही रस्त्यावर भीक मागत फिरणार डिमेन्शियासारखा आधार लागला. आणि आमचे ओळखीचे शिक्षक असल्यामुळे रिटायर झालेले आम्हाला माहित पडतं की डिमेन्शियामध्ये पेशंट आलेले आहेत या विभागामध्ये बसा आता तुम्हाला लक्षात येईल. तर मी सुद्धा स्पोर्टच्या ग्राउंड मध्ये आले पाहिजे, यायला पाहिजे आणि खेळायला पाहिजे. समोरचा जो प्रोग्राम आहे
खेळते याच्याला ऑलिम्पिक पडला त्याला ऑलिम्पिकसाठी तिथं जावं लागतं बाहेरच्या देशामध्ये. मग खेळते खेळते इंटरनॅशनल लँग्वेज शिकू तर इंग्लिश लँग्वेज शिकू खेळते खेळते आणि त्याचं नियोजन डायरेक्टली बऱ्याच स्पीकिंगच्या कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे लोक सुद्धा इम्प्रूव्ह करा आपली तयारी ऑलिम्पिक पर्यंत होईल आणि पालकांना सुद्धा आपण इंटरनॅशनल लँग्वेज तयारी काही लँग्वेज शिकवल्या जातात ते सुद्धा आपल्याला सपोर्ट करायला तयार आहे. माझी अशी अपेक्षा आहे काय आवश्यक आहे आपण ते काय करू शकता शाळा काय करू शकते या 3 महिन्यांचा मध्ये शाळा चालतात आणि याच्यात मागे डिमांड काय मला काय आवश्यकता आहे किंवा कलेक्टर साहेबांकडून द्यायला तयार आहे साहित्य द्यायला तयार आहे कोणती गोष्ट करते मानसिकता बनवून साहित्य बनवून तुमची मानसिकता मला वाटतं पहिले तयार व्हायला पाहिजे ज्यांची मानसिकता तयार असेल जे साहित्याची डिमांड करेल ते साहित्य पण भेटून जाईल. तर याच्या मागे तुम्हाला काय हवं आहे काय डिमांड आहे तुम्ही ते तुम्ही घेऊन द्या आणि नियोजन लिहून द्या त्याला 365 दिवसाचं या इंडोर स्पोर्टचं आपण त्याच्यानंतर पुन्हा आउटडोर स्पोर्टचं चालू करू म्हणजे कंटिन्यू आपल्याकडे 365 दिवसाचे कार्यक्रम आहे ते सपोर्ट करेल सहकार्य करेल व्हॉलेंटिअर आपण गव्हर्नमेंटनी तुम्हाला ऑर्डर दिला आणि तुम्ही स्वतःहून करा त्या ऑर्डर प्रत्यक्ष लिहिलेलं होतं त्याला आवड असेल त्यांनी आणि उपक्रम असेल आवड असेल इंटरेस्ट असेल त्यांनी करा 100 पैकी 10 लोक जरी तयार आहेत या 10 लोकांचं समिती काम करेल या 10 मुलं जरी तयार झाले तर काम एवढं सोपी नाहीये कठीण आहे पण थोडं थोडं करत करत आपण करू शकतो. तर या वर्कशॉपमध्ये नियोजन आहे एक मीटिंग आहे ट्रेनिंग आहे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या मुलाकडे तर इथे थांबतो सर्वांच्या गल्लीवर हॉल आता मी सक्सेस रेट झाले तर आपल्या ऑनलाईन मध्ये बऱ्याच ठिकाणी जॉईन व्हायची ऑनलाईन अप्लाय आहे म्हणजे पहिलं मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स काही पाकिस्तान श्रीलंका या देशातले काही स्पोर्ट्स कोचेस हा गाईड करणार आमच्या सोबत आहे सर्वांचे धन्यवाद. जेव्हा धन्यवाद थँक्यू.